आपला जो पक्ष आहे पंढरपूर विकास आघाडी आम्ही रजिस्टर केला, त्याला कायद्यामध्ये 10% जागा ह्या एकूण जागेच्या 10% जागा किमान निवडणुकीत लढवाव्या लागतात, निवडून आणाव्या लागतात, तर आपली मंजुरी पुढे कायम राहते. हा कायदा आहे, त्यांना काही माहित नाही पुन्हा. हे आम्ही 2 महिन्यापूर्वी केले, 3 महिन्यापूर्वी. कुठल्या वार्डात द्यायचं, काय द्यायचं, कसं द्यायचं नियोजन. आमच्या काही पत्रकार मित्रांना सांगितले की हे घाबरले म्हणून हे कब्बशी अरे असं नाही ठेवावं. कायदा आहे की 10% जागा किमान लढल्या पाहिजे, 5% जागा निवडून आल्या पाहिजे, तर तुमचं चिन्ह राहतं पुढच्या निवडणुकीला. तर चिन्ह तुम्हाला मिळत नाही. हे सगळं आम्ही होमवर्क करतोय वर्षानुवर्ष. त्यामुळे या दोघांना आपण कब्बशी चिन्ह दिलं, वरती चिन्ह घेतलं कमळाचं. त्याचं कारण ते आहे. कशाला भिवून घाबरून विषय नाही. आणि विधानसभेला कमळ घेऊन तुमच्या पुढे आलतो ना आम्ही. 21 साली आलो होतो, 25 साली आलो होतो. कालच्या विधानसभेला 4000 मतांना लीड दिलं त्या पंढरपूर शहराने. अवताडे तर बाहेरची मंगळवाड्यात आलेली होती. मी अर्ज काढल्यामुळे लोकांना आमच्या नाराजी होती, तरी लोकांनी स्वीकारला ना कमळाला. 4000 मतं दिली ना. माझे काही कार्यकर्ते नाराज झाले, तर ठीक आहे, त्याला आपण बरोबर घेऊन समजूत काढून, त्याला वाटत होतं की मालकाने उभा राहावं, मी उभा राहावं, शेवटी पक्ष महत्वाचा आहे म्हणून मी थांबलो. तरी 4000चं लीड होतं. आता तर लक्ष्मण दादा घरातला उमेदवार. मी सांगितलं खरा आहे, मिरची बाजार करणारी ही फॅमिली आहे. अजून ते 2 भाऊ बाजार करते. असं बहीण पण करायचं. जसं नरेंद्र मोदीचा एक भाऊ अजून पेट्रोल पंपावर पेट्रोल सोडतोय, त्याचा एक भाऊ रेशन दुकान चालवतोय. भाऊ पंतप्रधान देशाचा आहे, पण त्याच्या भावाला अजून राहायला घर नाही, 2 खोल्या घरात राहते. अशा सुद्धा लोकांना देशात संधी मिळते, नाही असं नाही. तसं तात्याचं घर आहे, 90 सालापासून नगरसेवक आहे. सगळे माझ्या मागे लागले होते, सगळे नगरसेवक, की मला ओपन जागा आहे, तुमच्या घरच्याला उभं करा, उमेश मालकाच्या मंडळीला उभं करा, प्रणव मालकाच्या मंडळीला उभं करा. मला करता येत नव्हतं का? काय नव्हतं, माझ्याकडे पक्ष होता, सगळे साधनं होती, कार्यकर्ते होते, मी सगळं करू शकलो असतो. पण मी काय केलं नाही. ही निवडणूक आहे कार्यकर्त्याची. विधानसभा लागल्यावर आम्ही उभारतो. आमच्याकरता काम कोण करतं? तुम्ही सगळे करता ना. कोण करतो? तुम्हीच पळता, हे सगळे पळते. जेव्हा तुम्हाला काम करायची संधी मिळते तेव्हा जर पुन्हा माझीच बायको मी उभा करायला लागलो. जेडपी निघाली मीच आहे, नगरपालिका निघाली मीच आहे, ग्रामपंचायत निघाली मीच आहे. चालेल का? मग कार्यकर्त्यांनी कुठे जायचं? म्हणून तुम्ही बघा, आमच्या पार्टीनं कुणाला उभं केलंय? जे आपल्या संडास साफ करणारा कामगार होता, गुरु डोडिया, जो मेहतर समाज आहे, गुजराती समाज आहे, जे आपले संडास साफ करतात, त्या समाजातल्या गरीब माणसाच्याकडे 10 रुपये नाहीत आज. त्या समाजातल्या सगळ्या गरिबांनी वर्गणी काढून त्याला पैसे दिले, 500 रुपये, 1000 रुपये. त्याला आपण पार्टीनं नगरसेवक पदाला उभं केलं. सगळ्यात जास्त मतांनी निवडून आणणार. आमचा टोडे म्हणून आहे प्रभाग नंबर 3 मध्ये काय करतोय, ते छकडा चालवतोय संतोष. आत्ता त्यानं जुनी गाडी घेतली आहे माल व्हायसाठी. बरोबर आहे ना? मंडईत जातो, रोज भाजीपाला आणतो, मंडईत लोकांना देतो, रोज हमाली करतोय. पण सामान्य कुटुंबात नाही, त्याचं लोकमत आहे, लोकांना सांगितलं घ्यायला उभा का, मी त्याला उभं केलं. जेवढे इच्छुक होते सगळ्या इच्छुकाला घेऊन बसलो. 40 नगरसेवक ओळीने बसवले.